फिल्डिंगचा निर्णय. उतरा ग्राउंड मध्ये लवकरात लवकर आणि फिल्डिंग सेट करा. चला ओपनर्स पाठवा. टीम नटराज माचुतर सलामीची जोडी पाठवा. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया आणि अक्षय ठरलाय मागील सामन्याचा सामनावीर. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल पाठवला कवसला. 4 सुरुवात. मुज्जू आगे पहिला षटकामध्ये आणखीन एक चांगला फटका. बट फिल्डिंग त्या फटक्यापेक्षा देखील जास्त चांगली होती आणि त्याचमुळे बॉल फील्ड झाला. डॉट बॉल धर्माणी येतो. मागील फटका देखील इंटरेस्टिंग होता. व्हॉट अ शॉट. चाबुक स्ट्रोक. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बागेन. 4 आणि नो बॉल देखील. आणि हा बॉल चांगला चांगला. अगदी बॉल डिलिव्हर केल्यानंतर बॅटरकडे अगदी पाहतोय मुज्जू की समजला का बाळा बॉल. ज्या प्रकारे हा बॉल टाकला होता मुज्जूने. नेक्स्ट बॉल रिव्हर्स. बट फिल्डर आखेत तिथे. डॉट बॉल आणखीन एक येतो. धावफलक जर आपण पाहिलं. अंपायर 9 ऑन द बूट. 9 धावा धावफलकावरती आहेत. आता वाईड ऑफ स्टंप बॉल इनसाइड एज आणि मिळतील 4 आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचल 13 वरती. आता रिव्हर्स. बट फिल्डिंग चांगली आहे. तर मला असं वाटतं फिल्डर्स जे फिल्डिंग करतात ते फिल्डिंगचा सराव न करण्याऐवजी फुटबॉलचा सराव कदाचित त्यांनी केला असेल. कारण जंप मारणं ह्या गोष्टी सध्याच्या घडीला ग्राउंडमध्ये जास्त सुरू आहेत. विकेट कीपर देखील गोलकीपर सारखा रोल प्ले करतात. कारण जेव्हा तुम्ही यष्टांच्या मागे या स्पर्धेमध्ये उभे जर आहात तर तुम्हाला तिथे गोलकीपर सारखाच काम करायचं. कारण आउटसाइड एज इनसाइड एज झेलची शक्यता तर नाके बराबर आणि त्याचमुळे रन्स वाचवणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची राहिलेली आहे. आणि इथे पहा शिंदे आलाय आणि शिंदे सोबत विकेट घेऊन आलाय. झटका हा लागलाय पहिला. फेअर बॉल विकेट असेल. बॅटर आलाय बॅटिंग करण्यासाठी. गणेश आलाय सध्या सगळीला. गणेश आलाय आणि या टीमचे हे 360 डी आहेत. चारही बाजूंनी फटके खेळतात. पहा येत्या क्षणी एबी डिव्हिलियर्सचा अंदाज त्यांनी दाखवलाच होता
बट बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट तिथे आलं नाहीये. दिशा देखील खराब आहे. अतिरिक्त रन नक्कीच मिळेल. ओढ शॉट पॅडल स्वीप, नो बॉल देखील आहे, चौकार देखील आहे. मिळतील या 5. ते म्हटलं ना मी, या टीमचे हे 360 डी आहेत. आता रिव्हर्स बघा, या आधी पॅडल स्वीप, आता रिव्हर्स स्वीप. कदाचित पुढे जाऊन एक फॉलिंग स्लॉक स्वीप देखील पाहायला मिळेल. आता पुन्हा एकदा पॅडल स्वीप खेळायचं होतं, पण आता बॅटचा टोला बॉल लागला. नो बॉलचा इशारा देखील तिथे आलाय. एक्स्ट्रा रन नो बॉलच्या स्वरूपामध्ये इथे मिळेल. शिंदे सध्याच्या घडीला विकेट काढल्यानंतर शांत झालेत. आता रिव्हर्स, आणि दोन्ही संघ जर आपण बघले तर दोन्ही संघांच्या नावामध्ये माचुतरी येतो. बघा दोन्ही संघ माचुतरचेच आहेत, ओनर देखील माचुतरचेच आहेत, खेळाडू देखील मोस्ट ऑफ माचुतरचेच आहेत. गावच्या प्रीमियर लीग सारखी मॅच झाली. आता प्लॅन बेस डॉट बॉल दरम्यान येतोय. शुभम शिंगरे यांनी दिलेले जे खरं तर ज्या कमिटमेंट्स आहेत त्या सध्याच्या घडीला पाणी भरत आहेत. काही चर्चा तिथे अजय शिंदे करतात अंपायर सोबत. बॉलिंग ओव्हरमध्ये अजूनही बाकी आहेत, 2 बॉल बाकी आहेत, 2 चेंडू अडकीम बाकी आहेत. नाही बॅटरी सध्याच्या घडीला शंभूची 4 साठी दिली आहे. स्वीपचा फटका आला आणि 4 धावा दरम्यान नक्कीच मिळतील. स्कोरकार्ड 24 ऑन द बोर्ड आणि शेवटचा बॉल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल पायावरती आदललाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा दिशेने, बट बॉल फील्ड केला जातो. डॉट बॉल येईल. खेळ समाप्त. पगल्या 2 षटकांचा आणि 2 षटकांचा खेळता फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम नटराज माचुतर 24 लॉस ऑफ 1. अजूनही येता 3 ओव्हरचा खेळ लागलाय. आम्ही स्कोरर देखील सध्याच्या घडीला असा अपॉइंट केला की ज्याच्या स्कोरिंगवरती कोणी प्रश्नच उचलू शकत नाहीये, आणि प्रश्न उचलले तरी तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरे स्वतः उत्तर द्यावी लागतील अशी ही गोष्ट आहे. 3 ओव्हरचा खेळ लागलाय. सध्याच्या घडीला स्पेशली अंदमान निकोबारवरनं ते आलेत अर्जंट फ्लाईट बुक करून या स्पर्धेसाठी. शंभू डॉन आता मुज्जू आलाय थर्ड ओव्हरमध्ये. मुज्जू आलाय आणि त्याचा अगेन्स्ट पहिला स्ट्रोक रिव्हर्स. 4 ने सुरुवात या ओव्हरची. शेखर दुसऱ्या बाजूने गणेश आहेत. आता यष्टांचा वेध क्लीन होल्ड सफलता. रिव्हर्स 4 आलाय आणि 4च्या मदतीने स्कोर कार्ड आता 32 वरती जाऊन पोहोचलाय. रिव्हर्स आणखीन एक आणि आणखीन येतील 4. चारच्या मदतीने स्कोर कार्ड नो बॉल आहे. टोटल या 5 असतील आणि स्कोर कार्ड 37 वरती आगे. 37 37 धावा फलकावरती आहेत. गणेशजी काही चर्चा इथे शेखर सोबत करतायत की चांगले फटके आलेले आहेत, एखादा चांगला आणखीन फटका आला तर ओव्हरचं काम होईल. बट सध्या सगळीला हा बॉल चांगला डॉट बॉल दरम्यान येतोय. सध्याच्या घडीला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवरती. शंभू तिथे आगे, शेखर बाद झालेत माफी आहे सुद्धा. रिव्हर्स अटेम्प्ट केला, अपीलही सुरू आहे आणि बॅटर निघाले डगआउटच्या दिशेने. सफलता मिळेल. झटका हा दरम्यान लागला 3रा. नेक्स्ट बॉल
आता फिल्डर येतात मिड विकेटला, हा देखील येतोय. डॉट खेळ समाप्त. 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरचा अखेरचा रन्स आहे 37 आणि झटके 3 लागलेत आणि खेळ लागला 12 चेंडूंचा या पहिल्या सत्रामध्ये. अंतिम 12 चेंडूंचा खेळ लागलाय आणि यानंतर जो होणारा सामना टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर आणि त्यांचा विपक्षामध्ये हॉटेल रिवेरिया पांगारी. आणि स्वीपचा फटका खेळायचा होता. गणेश सालवी यांचा स्टॉल सुरू झालेला आहे. जयशंकर टी स्टॉल. कोणाला चहाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण लवकर तिकडे पोहोचा. पेट्रोल पंपाच्या समोर का? ओके. सध्याच्या घडीला एक प्रेक्षक तिथे वाचलेत. थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं तर स्प्रे मागवावा लागला असता, कारण हेवी बॉल आहे या स्पर्धेमध्ये. परत एकदा स्वीप. आता स्वतःचेच खेळाडू धोक्यामध्ये आहेत. आणखीन एक चौकार येतोय. बॅटर सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती. या टीमची 360 गणेश. आता परत एकदा स्वीपचा फटका खेळायचा होता. आता दिशा खराब. अतिरिक्त रन आणि अतिरिक्त रनचा साग्याने टीम टोटल आता 5-0. 50 ऑन द बोर्ड. 50 धावा धाव फलकावरती. 50 धावा धाव फलकावरती आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला. शिंदे आला गोलंदाजी मार्क वरती. स्कोर कार्ड 50 वरती स्थिर आहे आणि स्वीप. फिल्डर आहे. बॉल आता डायरेक्टली कॅरी झाला नाही. असं वाटलं की डायरेक्टली कॅरी झालाय की काय, जितक्या गतीने हा बॉल गेला होता. आणि अजूनही या ओव्हरमध्ये बॉल बाकी आहेत. शेवटचा एक. इम्प्रोवाइज करायचं होतं. डॉट बॉल दरम्यान येतोय आणि खेळ समाप्त झालाय 4 ओव्हरचा. आणि 4 ओव्हरचा अखेरचा रन्स आहेत 50 आणि 1 ओव्हरचा खेळ लागला. यानंतर हॉटेल रिवेरिया पांगारी आणि त्यांचा विपक्षामध्ये शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण पोहोचा लवकर. 1 ओव्हरचा खेळ लागला. बाबुल तयार होतं गोलंदाजी मार्क वरती. उदय स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिलाच बॉल उदय साठी होता. पॅन वरती आदळला होता बॉल आणि सिंगल रन दरम्यान कंप्लीट केली जाईल. आणि उदयशी खरं तर जे प्रेमाने उदयला हाक मारलं जातं ती नावही आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येत आहेत खरी, बट ती आम्ही अनाऊन्स करू शकत नाही. यातो एक वेगळंच दुःख आहे. आणि सध्याच्या घडीला इथे आता रनआउटची शक्यता होणार नाहीये. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न इथेही केला होता आणि गणेश जेव्हापासून आलेत ना स्वीप पॅडल स्वीप तेच त्यांच्याकडनं सुरू आहे. आणि इफेक्टिव्ह देखील तितकंसं रागलं असे मी नक्कीच म्हणेल. आणि आता समोरच्या दिशेने फटका. उदयचा बॅटमध्ये येतोय चौकार आणि 4चा साख्याने स्कोरकार्ड आता जाऊन पोहोचलाय 56 ऑन द बोर्ड. 56 धावा धाव फलकावरती. आणखीन चेंडू लागलेत. येते 3. आता हा फुल टॉस होता बट दिशा देखील खराब आहे, त्यामुळेच बॉल सोडून दिला बॅटरने. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि अतिरिक्त रनचा साख्याने टीम टोटल आता 57 ऑन द बोर्ड. पॅन वरती बॉल फुल एक खेळला. आणखीन एक चौकार आणि 4चा साख्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय ठीक 61. हॅलो फुल टॉस. अजय शिंदे तिथे आहेत. डॉट बॉल दरम्यान येतो. अनिकेत इथे नाही आहेत कारण अनिकेत सध्या सगळीला मेडिटेशन करतात. उद्याचा दिवस महत्वाचा आहे त्यांच्या दृष्टिकोनातून.
आणि येत आहेत या 4. अशा प्रकारे पहिल्या सत्र समाप्त झाल्या. टॉस कडे आपण वळूया. यात नंतर आणि हा आमचा कॉम्बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. कॉम्बॉक्स मध्ये देखील एकूण एक धुरंधर आपल्याला दिसत आहेत. सध्या सगळीला जर आपण पाहिलं रात्री वाजलेत आता 1:27 झालेत, पण यांचे चेहरे पाहिल्यानंतर असं वाटतं की सध्या सगळीला दुपार आहे, कारण जितके फ्रेश दिसतात. आणि जर आपण विचार केला तर पुढील सामन्याचा टॉस झालेला नाही आहे. हॉटेल रिवेरिया पांगारीचे कॅप्टन आणि तसेच शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वरचे कॅप्टन आपण पोहोचा. खरं तर कालच्या दिवसामध्ये एक स्पेशल वेळ आपण शंभू डॉन यांच्या चर्चेसाठी त्यांच्या कौतुकासाठी दिली होती. आणि खरं तर ती क्लिप देखील तितकी चर्चेमध्ये लागली. मॅचकडे आपण वळूया. सहासष्ट करायचं. शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर आणि हॉटेल रिवेरिया पांगारी दोन्ही टीम्स टॉस साठी पोहोचा प्लीज. मुज्जो आलाय सलामीसाठी. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज शेखर आणि सुरुवात झाली आहे 4 मोनिश पाटील यांचा शेड्यूल देखील बिझी आहे. सातत्याने ते गेटच्या बाहेर जातात. ऑन स्क्रीन तेही आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या कॅमेरामॅनची नजर प्रत्येकी कानाकोपऱ्यामध्ये आहे. आणि दरम्यान येतो हा डॉट. खरं ज्या प्रकारे शेखर बॉल टाकतो, उस्मान तारिकची आठवण झाली. ज्या प्रकारे तो अगदी वेट करून तो बॉल टाकतो, पण वेट करून चांगले फटके मुज्जू खेळतोय. त्याचा बॅटमधनं हा चौकार इथे येतोय आणि धावफलक 4चा साग्यानं आता टीम टोटल 8 वरती. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा फलकावरती आहेत. रिव्हर्स बॉल डायरेक्टली बाहेर आणि बॅटरलाही जावं लागेल बाहेर. विकेट. विकेट आहे. चला न्यू बॅटर पाठवा. सर न्यू बॅटर पाठवा लवकर. शिंदे जेव्हाही येतात वादळ ते सोबतच आणतात. आता निसर्गाने विचार केला की छोटासा वादळ आपणही आणूया. आणि रिवर्सचा फटका शिंदेच्या समोर. शिंदे आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे सध्या सगळीला चर्चेमध्ये. फटका जबरदस्त आला आणि रन सध्या सगळीला 4च्या साग्याने. टीम टोटल आता 17 वरती आहे आणि जो टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आला तो 66 आहे. म्हणजे अजूनही जिंकण्याकरिता आपण विचार केला 49 करायचे आहेत आणि त्यामधनं आता आणखीन 4 कमी होतील. किरण सर वाईड आहे का? नाही, स्कोरर इथे 5 धावा असतील आणि स्कोर कार्ड या 5चा साखर 22 ऑन द बोर्ड. 22 धावा. रिव्हर्स बट फिल्डर आहे तिथे. डॉट बॉल दरम्यान येतो आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स आलेले आहेत 22. खेळ लागला 4 ओव्हर्स आणि 4 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता आणखीन करायचं आहेत नीरज 44.
जे सध्याच्या घडीला शंभू इक्वेशन या मॅच मध्ये रागले त्याविषयी आवर्जून चर्चा व्हायला हवी. 4 ओव्हरचा खेळ रागला आणि 4 ओव्हरमध्ये स्टील 44 करायचं म्हणजे पर ओव्हर जर आपण विचार केला तर 11 करायचं. पहिलाच बॉल नो बॉल टाकलाय उदयने. एक्स्ट्राने या ओव्हरची सुरुवात आणखी 43 करायचं. स्वीपचा फटका खेळायचा होता. डॉट बॉल दरम्यान येतोय. शिंदे कोणत्याही प्रकारे घाई करत नाहीये. त्याला माहिती आहे की आपण जर उभे राहिलो तर हा रनचे इझिली आपण कंप्लीट करू शकतोय. हा विश्वास त्याच्यामध्ये दिसतोय. आणि एक गोष्ट महत्त्वाची देखील राहिली ना की जेव्हा आपण दुसऱ्या सत्रामध्ये ॲज अ बॅटिंग साईड उतरतो, जेव्हा आपण ग्राउंडमध्ये असतो तेव्हा परिस्थितीचा आढावा घेऊन तो रनचेस आपण कशा प्रकारे कंप्लीट करू शकतो ॲज अ बॅटर आपल्यालाही ठाऊक असायला हवंय. 4च्या साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल. आणखी एक चांगला फटका. नो बॉल देखील मिळतील या 5 आणि 5च्या साह्याने स्कोर कार्ड आता शंभू 32 32 धावा फळकावरती. सध्याच्या घडीला शंभू डॉन यांची फायनली बॅटरी चार्ज झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय चांगलं गुणलेखन ते करतात. ही देखील आनंदाची गोष्ट आहे. थोडी मजा मस्ती देखील चालली पाहिजे. शंभू डॉन कॉम्बॉक्स मध्ये असले आणि मजा मस्ती नाही झाली तर अर्थ नाहीये. ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला बॉल जाईल. बाउंड्री लाईनचा बाहेर क्रॅकिंग स्ट्रोक 4 आणि 4च्या साह्याने स्कोर कार्ड आता 36 वरती जाऊन पोहोचलाय. आता दिशा खराब. आता अतिरिक्त रन मिळेल. आमचे परम मित्र, आमचे बंधुतुल्य मित्र अनिकेतजी साकपाळ दिसत नाहीयेत. डॉट बॉल दरम्यान येतोय. आणि आता घडलं काय. बॉल तर गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 आहेत. लीग बाईस या 4 धावा आहेत आणि 4च्या साह्याने टीम टोटल 41-41 आणि करायचं आता फक्त 25 आणि त्यामधनं देखील 4 कमी. आता आता करायचं फक्त 21. खेळही समाप्त झाला. एक बॉल अजूनही बाकी या ओव्हर मध्ये. हा बॉल चांगला. डॉट बॉल येतो. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा करता रन आहेत 45 आणि चेंडू राहिले 18 मध्ये करायचं 21. चला प्लीज फिल्डिंग सेट करा. एकवीस धावा आणखी करायचे. बॉल रागले येते 18. पॅडल स्वीप खेळायचा होता. बॅटचा संपर्क तर नाहीये. दिशा देखील खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. स्कोर कार्ड आता 46 आणि जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता. आणि शुभम शिंगरे यांच्या अथाट परिश्रमानंतर कॉफीची व्यवस्था कॉमेंट्री बॉक्ससाठी झालेली आहे. त्यांचे आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतोय. फार मोठे योगदान त्यांनी कॉमेंट्री बॉक्ससाठी दिलं. आणि दरम्यान हा बॉल देखील चांगला नाही आहे बिकॉज लाईन खराब आहे. आम्ही अंपायरसाठीच वेट करत होतो बिकॉज बॉल अगदी वाईटची जी लाईन आहे, ट्रॅम लाईन आहे, तिथेच बॉल होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला. बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल त्यामुळे येतोय. आणि आता इम्प्रोवाइज केलं. जबरदस्त फटका शिंदेचा बॅट मध्ये येतोय. चौकार आणि जिंकण्याकरिता आता करायचा रन्स फक्त 15 धाव्यांची आवश्यकता. अजय शिंदे या आधी जेव्हा बॅटिंग करण्यासाठी आले होते मागील सामन्यामध्ये तेव्हाही इझिली रनचेस त्यांनी कंप्लीट केला होता. कारण हा जो फलंदाज आहे ना तो परिस्थितीचा आढावा घेऊन बॅटिंग करतो ही त्याची ओळख आहे. आणि अजूनही या ओव्हरमध्ये बॉल रागलाय. शेवटचा एक बॉल रागला. आणि दरम्यान रिव्हर्स येतोय हा डॉट. आणि अशा प्रकारे
अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरचा रन्स आहेत 52. चेंडू लागलेत 12 मध्ये करायचा 14 धावा. 12-14चे समीकरण या मॅच मध्ये लागलेलं आहे. ड्राईव्ह करायचं होतं. बॅटरी बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये प्लस नो बॉलचा इशारा देते आला. प्रतापगड रेस्क्यू टीमचे सदस्य आशिष दादा विरामने यांचं आगमन झालं. आपले हार्दिक स्वागत आहे. स्वीपचा फटका फिल्डर चांगली फिल्डिंग. गणेश दादा तिथे आगे चांगली फिल्डिंग लागली. नो बॉल देखील आगे 1+1 या 2 धावा मिळतील. नेक्स्ट बॉल आता हळक्या हाताने बॉलला वळवलंय खरं पण रनआउटची शक्यता आणि रनआउटचा स्वरूपामध्ये आली विकेट. झटका हा लागलाय. दुसरा बॅटर बाद झालाय संकेत. बघा जिंकण्यासाठी अजूनही जे समीकरण बाकी आहे ते मी समोर पोहोचवतोय. रन्स टोटल झालेले आहेत 55 म्हणजे 11 धावांची अजूनही आवश्यकता. रिव्हर्स आणि अजय शिंदे सिंगल हँडेडली याही रनचेज मध्ये आपल्या संघाला पुढे घेऊन चाललाय. चौकार येतोय आणि आता करायचं फक्त 7 धावांची आवश्यकता. फक्त 7 करायचं. शिंदे स्ट्रायकिंग एंडवरती आहे. शिंदेचा फटका फिल्डर आहे तिथे उपस्थित. नो बॉल म्हणजे आता 6 धावांची आवश्यकता. 6 आणखीन करायचं. आता पॅडल स्वीप येतील 4 आणि आता फक्त 2च धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी टीम RRCC माचुतर संघाला फक्त 2 करायचं आणि